रविराज साबळे आणि रोड कॉन्ट्रॅक्टर भर रस्त्यात एकमेकांवर धावून गेले. तुफान राडा. रविराज पाटलांचा रुद्र अवतार बघून अख्खं गाव गप्पगार झालं. शेवटी जाता जाता रविराज साबळेंनी रोड कॉन्ट्रॅक्टरला ओपन चॅलेंज दिलं. कुठं यायचं सांग, मी एकटा येतो. एवढं ऐकताच कॉन्ट्रॅक्टर पळून गेला. कोणाला हाणायचंय? तुला अजून बी मराठीत सांगतोय, वाढू नकोस. तुला एक शब्द बी बोललो नव्हतो मी. तू नीट, तुला मध्ये बोलायचीच गरज नव्हती. आम्ही बघू तू मध्ये काय का कॉलर होता टाईट करून येतो परत एक वेळेस. सोशल मीडियावर रविराज साबळेंना फुल सपोर्ट. प्रत्येक गावात रवी साबळे निर्माण झाला तर सरकारला घोडे 8 दिवसात लागतील. खरे बोलले की काही लोकांची गाड जळती, पण खरा माणूस आहे साबळे पाटील. प्रत्येक गावात असा एक रविराज साबळे पाटील तयार झाला तर राजकीय आणि सरकारी कर्मचारी यांचे पळता भुई कमी होईल. आता अशा लोकांना मोठ्या साहेबांपेक्षा तर रवी दादाची भीती वाटत असेल. काहीतरी 176 मीटर आहे, बरोबर. 310 रुंदी आहे. किती रुंदी आहे? रुंदीचा काही विषय नाही. कॉन्ट्रॅक्ट 420 आहे. हा घे जाडी, घे 4 इंच मोज. 4 इंच जाडी एस्टिमेट मोजा. एवढं पळाला असतं तरी ते बेगा पडलं नसतं. किती बाबाचं? हे आम्ही मोजायला सांगितलं. किती बघा रे किती कमी 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 सगळीकडचं एक जागेवर बसतंय. आता चढ उतार ऐका साहेब, पावर 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 नका दाखवू तुम्ही. आवाज खाली, अंगातली गुरमी खाली. अंगाची गुरमीचा त्याचा विषय नाही. आम्ही तुम्हाला नेट नेट बोलायचं. बोललोय का? तुम्हाला बोललोय का? साहेबांना आम्ही बघून घेऊ. तुम्हाला तुमच्या समोर हा कॉन्ट्रॅक्टर आहे. पॉवरफुल आम्ही तुम्हाला बोलतोय साहेब तिकडे या. तुम्ही उत्तर द्यायला बांधले. तुम्ही इकडे या. व्यवस्थित बोलायचं. तुम्ही इकडे. प्रश्नच विचारलाय ते पण तुम्हाला विचारलंय का आमचा चाललंय त्यांना साहेबांना साहेब तुम्हाला बोलले किती आहे? हे आहे का 10 सेंटीमीटर? ऐका ना, किती आहे? हे 10 सेंटीमीटर आहे का? ऐका व्हिडिओ टिप घ्या. ते किती आहे? खडीवर लावू नका ना. अरे खाली पार मातीत घालतो. हा थांब. किती आहे? किती आहे? 4 कमी. किती आहे? 3.5 इंच आहे. हा हे किती आहे? 3.5 इंच आहे. हे 10 आहे का? नाही, 10 कमी आहे इथं. चला पुढे दाखव. पुढे दाखवतो पुढे तर पॉवर कमी. इथं काम केलेले पैसे दिलेले आहेत लोकांनी. हा त्याचं काही सांग. नीट बोलायचं, नीट व्यवस्थित बोलायचं. या पुढे. इथले पोताडे कुठे गेले? पोते टाकायचं प्रयोजन आहे का साहेबाला? पुढे पुढे लावा टेप, लावा की टेप. आता लावा टेप. हा लावा. आता तुम्हाला रोड असा करतात का? इकडून या ना. इकडून या. मोजायला सांगितलं. ऐक, कोणाचं? तुझी एवढं बोलायचं नीट बोल ना तू. दादागिरी कशाला करताय? रुबाब काय आणतो तू? रुबाब काय आणतो तू? भाई तुझा बोलायचा अधिकार आहे का? बोलतो कोण? अधिकारी बघतील ना. तू मध्ये टेप घेऊन येऊ नको ना, विषय संपला. दादा तू टेप घेऊन मध्ये येऊ नको. तू गुत्तेदार आहे ना, तू टेप घेऊन मध्ये येऊ नको. अधिकारी बोलतील, अधिकारी बांधिलेत. डीवाय साहेब तुम्ही समोर या, तुम्ही बांधिलेत. हा तुम्ही टेप हातात घ्या, तुम्ही बांधिलेत. जनतेचा पैसा आहे. हा मग हा रस्ता पुन्हा येणार नाही. तुम्ही रस्ता करून जाता. वरती पहिली कारवाई झाली पाहिजे. पहिली कारवाई झाली पाहिजे. आडवा बोलतोय. प्रूफ आहेत, सगळे व्हिडिओ आहे तिथं. हा ही का पद्धत झाली का दादागिरी करायची का? गावावर दादागिरी करता का? नाहीये, ऐका की. साहेब मोजलं नाही. याच्यामध्ये 2 आहे काय? कुठे गेले साहेब? थांबा थांबा थांबा. याच्यामध्ये 2 रुपये किंवा 5 रुपये टाकून पाणी येतं. वॉटर टेस्टिंग मध्ये बिघडलं का काय ती? लाईट नाही ना? इन्व्हर्टर आहे की आतमध्ये? चिल्लर साठीचा हा पाईप इथून हवा आता साहेब कुठे काय?
पैशाच्या टायमिंगला त्याच्या नाही पैसे काढायला कशी पुढे येते मग आता पाणी घडाळ पाणी लोक ते जे उघडून दाखवा ते आतमधलं गरम झर पाणी देतात ना 2,500-3,000 लोकसंख्या 3 सगळीकडेच घेतात. प्लॅन्ट मोठा आहे लय इन्कम असेल. 2 टाक्या पांढऱ्या कोणाला हाणायचंय? तुला कधी कानफाडीत म्हणलंय? ऐक ना, तुला अजून बी मराठीत सांगतोय वाढवू नकोस. तुला एक शब्द बी बोललो नव्हतो मी. तुला एक शब्द बी बोललो नव्हतो. तुला एक शब्द बी बोलत नाही. तू नीट, तुला मध्ये बोला यायचीच गरज नव्हती. तू काम करतोय तुझ्या पद्धतीने कर. त्याला काय करायचं आम्ही बघू. तू मध्ये काय कॉलर टाईट करून येतो परत एक वेळेस. तू मग काल बी आला होतास तू. चल काय करणार तू? काय करणार तू? खरड्यात येऊन काय करणार तू? काय करणार तू? मी ऐकलं. तू खरड्यात येऊन काय करणार सांग? खरड्यात येऊन काय करणार तू? मग कशाला बोलता राव? तुमचा काय संबंध? अरे तू नीट राह ना जरा. नीट लिनता ठेव. काम करतोय तू. विषय संपला. हा मग लिनता ठेव, आवाज कमी ठेव. तुला बोललो होतं कोणी? तुला मी एकदा बोलायला आलोय? हा मग तुला मोजून दाखवायची काय गरज आहे? काय गरज काय? अरे राजा ऐक मी काय सांगत आहे, आम्ही खूप नियमाने काम करणारी माणसं आहेत. आम्ही आमच्या जिंदगीत आजपर्यंत कधीच कुणाबरोबर वाद केला नाही. कधीच कुणाबरोबर केला नाही. हे बघ, तुझा काहीच रोल नाहीये. तुला तुझे पैसे भेटणार, तुझं काम होणार. याच्यामध्ये ज्या लोकांनी पैसे खाल्ले तू सोडून, त्या प्रत्येकाला धरायचे. ऐक त्याच्यासाठी आमचं हे काम चालू. तुझा काही संबंध विषय संपला. नव्हता. तुझ्या रोड मुळे बोलतच नाहीत आम्ही. हे बघ, ह्याच्यामध्ये आश्वासनं काय घेतलेत बघ. ग्रामपंचायत स्तरावरती 2020-21 ते आतापर्यंत झालेल्या प्रत्येक कामाची चौकशी आहे. तुझा काय संबंध आहे याच्या? तुला मी काल बी सांगितलं होतं मध्ये येऊ नको. तुला काल बी सांगितलं होतं. तुमचं काय? आणि तुला जर खरड्याला येऊन हाणायचं असेल तर मी आता येतो, एकटा येतो. काही प्रॉब्लेम नाही. काहीच प्रॉब्लेम नाही. काहीच प्रॉब्लेम. मी आता एकटा येतो खरड्याला. तुला कुठे यायचंय सांग मला. मी तिथे येतो, तू मारून टाक मला. काय प्रॉब्लेम आहे त्याला? अरे बाबा, तुला बोललोच नाहीये कोणी. तुला मध्ये बोलवलंच नाहीये कोणी. तू मध्ये कशाला ताव मारतोय? अहो साहेब, अख्खा गाव जमा झाले. कोण काय बोलतोय का? हे उघडायला लावा ना साहेब. तुम्हाला आतलं दाखवू द्या आम्हाला. थोडं नाही तर कुलूप नसतं. बघा ना, तुमच्या डोळ्याने बघा ना ते. चावी कोणाकडे? हा, या माणसाला अख्ख्या बंगला बांधलाय मी खडी घेऊन. ह्याला कशाला बोलेल मी? काही रोजचे संबंध आहे तर कधी संबंधच नाही. काही गरजच नाहीये ना मध्ये यायची. मला काय म्हणायचं, आम्ही आतापर्यंत तुम्हाला अजून बी सांगतो, आम्ही फक्त अधिकारी पकडलेत. आम्ही ना कोणत्या सरपंचाला बोललो ना ग्रामसेवकाला बोललो. आम्ही फक्त ग्रामसेवकाला बोललो. आता हा व्यक्ती ऐका, हा व्यक्ती काल बी आला. काल बी त्याला गोडीत सांगितलं